व्हिडिओमधील काही दृश्ये सुरुवातीला दाखवली आहेत. श्री तरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर नक्की लिहून घ्या, ते तुम्हाला लवकरच समजेल. आज खरोखर आपल्याकडे इतक्या वेगळ्या विषयावर आपण मुलाखत ऐकतो. 9833 929 332. बाकीच्या माशा परवडल्या, त्यांचे स्टिंग परवडले, पण स्टिंगलेस माशी परवडत नाही. कारण ती तिचा डिफेन्स मेकॅनिझम काय आहे, तर समोरचा जो कोणी प्राणी आहे त्याने अटॅक केला आहे त्याच्यात जे कोणते ओपनिंग दिसतील त्याच्यामध्ये घुसते, नाकामध्ये, कानामध्ये, डोळ्यामध्ये, हा तिचा अटॅक आहे. एखादी माशी मरून जरी पडली तरी त्या पोळ्यातून काढून पोळ्यापासून जवळजवळ 10 ते 15 फूट लांब ठेवून फेकतात. ती मायक्रो मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ती मधमाशांची दिसून येते. म्हणजे जर पोळ्याला आपण एक टाऊन म्हणालो तर उत्तम टाऊन प्लॅनर ही मधमाशीला आपण म्हणू शकतो. राणी माशी जी आहे ती जनरली 2.5 ते 3 किंवा 3.5 वर्ष एवढा वेळ जगते आणि कामकरी माशा 5 ते 6 महिने. तर राणी तिच्या अंगातून एक स्पेसिफिक गंध सोडत असते ज्याला क्वीन्स सबस्टन्स असं म्हटलं जातं. तर सगळ्या मधमाशा प्रत्येक वेळी तिच्याकडे जाऊन तो जो क्वीन्स सबस्टन्स आहे तो स्वतःच्या अंगाला लावून घेतात आणि ती त्यांची आयडेंटिटी होते, ते त्यांचं आय कार्ड होतं. कशासाठी? जेव्हा पोळ्याच्या बाहेर गेल्या येताना त्यांचा जो चेकअप होतो, तुम्हाला आज जायचं आहे, तुमच्या अंगाला जर त्या राणीचा स्मेल येत असेल तरच तुम्हाला आज जायला मिळेल. की राणी माशी राणी जरी असली तरी राजा हा नसतो मधमाशांमध्ये. म्हणजे राणी माशी, कामगार माशी आणि ड्रोन आपण ज्यांना म्हणतो, या तिघांमध्ये काय फरक आहे? जो उंच उडू शकेल तो तिच्याबरोबर मिलन करणार, मेटिंग करणार. ठीक आहे. आणि मेटिंग झाल्यानंतर नराच्या अवयवाची रचना अशी असते की तो रिट्रॅक्ट करू शकत नाही, काढू शकत नाही. काढण्याच्या प्रयत्नात त्याचा जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो तुटतो आणि 2 ते 3 तासाने नर मरून जातो. 14 ते 15 नरांचं मेटिंग होतं जे उंच उडू शकते, म्हणजे तेवढे चांगले जीन्स येणार आणि ते सगळे स्पर्मिटोझोआ म्हटलं जातं त्यांना. ते ती तिच्या पोटात स्टोअर करून ठेवते पुढची 3 ते 4 वर्ष. त्या षटकोनाची साईज अशा प्रकारची असते की त्याच्यामध्ये जेव्हा राणीमाशी अंड घाललं जाते तेव्हा तिचं पोट त्या भागावर दाबलं जातं जिथे तिचे नराचे स्पर्म्स स्टोअर केलेले आहेत. मग ते स्पर्म्स तिच्या अंड्याबरोबर मिलन करतात आणि ते फर्टाईल एग डिलिव्हर होतं. तेव्हा त्याच्यातून वर्कर बी येते. ज्याप्रमाणे सस्तन प्राण्यांचं दूध येतं त्याप्रमाणे वर्कर बीच्या डोक्यातून त्यांच्या स्पेसिफिक ग्रंथी असतात, त्याच्यातून रॉयल जेली नावाचा पदार्थ त्या एक्सक्रीट करतात. त्याला जोड प्रश्न असा आहे की मधमाशी, आता तुम्ही म्हणालात की हे झाडं वगैरे, तर ती किती मीटर किंवा किलोमीटर ट्रॅव्हल करते मध आणण्यासाठी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हनी टी किंवा आपण साखर टाळतो आणि मध त्याच्यावरती टाकतो, ओट्स असतील किंवा काही आपले पदार्थ असतील, तर त्यांनी खरंच फरक पडतो का चवीतही आणि शुगर लेवल आपण ज्याला म्हणतो त्यातही? ती अशा जागी पोळं करणार की जिथे हवा शुद्ध आहे, प्रदूषण नाहीये, कोणताही घाणेरडा स्मेल नाहीये, स्वच्छ पाण्याचा सोर्स अवेलेबल आहे कारण तिला स्वच्छ पाणी लागतं आणि खायला भरपूर आहे. खायला भरपूर म्हणजे तिथे फ्लावरिंग आहे. फ्लावरिंग आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं तिथे आहेत. अशा प्रकारे जिथे मिळेल तिथेच ती घर बांधते. माशांना पोटाच्या खाली डावीकडे 2 आणि उजवीकडे 2 अशा 2 ग्रंथी असतात आणि त्याच्यातून असं पापुद्यासारखं मेण निघतं. तर आता माझ्याकडे जे मध आहे ओव्याचं आहे, तुळशीचं आहे, जांभळाचं आहे, बडीशोपचं आहे, हे सगळे मध त्या शेतामध्ये आम्ही मधमाशीच्या पेट्या ठेवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध हा मधमाशांनी ऑलरेडी पचवलेला आहे, आपल्याला तो पचवावा लागत नाही. 300हून अधिक आजार, रोग या डंखामुळे, मधमाशीच्या डंखामुळे बरे होऊ शकतात. कारण तो स्टिंग झालेला आहे. तो स्टिंग फक्त आपल्याला त्रास देणं हा हेतू नसतो, तर बाकीच्या मधमाशांना तो सिग्नल असतो की तुम्ही कुठे अटॅक करायचा. त्या स्टिंग मधून जो वास येतो त्याच्यावरून बाकीच्या माशा अटॅक करतात. म्हणजे एकावरती 10, 10वरती 100, 100वर 1000 आणि हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं. त्याच्यामुळे मधमाशी एक जिथे चावल्या तिथे बाकीच्या चावतात. त्याच्यामुळे माती लावल्यावरती 2 गोष्टी होतात, तो सिग्नल जाणं बंद होतं. तर आता आपल्याला समजले असेलच, जर तुम्हाला स्टिंग थेरपी हवी असेल, मधमाशांबद्दलचे ज्ञान किंवा त्यामागील विज्ञान शाळेतील व कॉलेजमधील मुलांपर्यंत PPT दाखवून किंवा ऑफिसपर्यंत पोहोचवायचे असेल, तुम्हाला मध हवा असेल किंवा तो कसा औषधी आहे हे जाणून घ्यायचे असेल, मधमाशी चावली तर प्रथम काय करावे, अशा सर्व गोष्टींबद्दल चर्चा करायची असेल तर श्री तरे यांना लवकरात लवकर संपर्क करा. आणि या व्हिडिओत त्यांनी काही गोष्टी विस्तृतपणे सांगितल्या आहेत, तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघावा. कट्ट्याच्या बाकी अनेक व्हिडिओंची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, जरूर बघावी. असा हा अभिषेक आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री तरे यांची आपल्याला ओळख आता अभिषेक करून देणार आहे. त्या आम्ही आता अभिषेककडे ही सूत्र सगळी सोपवतो. धन्यवाद. इथेही असते
सर्वांचे खरंच मी आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात या सत्रात सहर्ष स्वागत करतो. मी मास्टर इन सोशल वर्कच्या आता 2य वर्षाला आहे. तर यावर्षी व्हिजिटला आम्हाला नाशिकला नेलं होतं. तर सोशल ऑन्टरप्रेनरशिप याच्यावरची ही व्हिजिट होती की सामाजिक काम करता करता कसा एक व्यवसाय निर्माण केला जाऊ शकतो. तर ह्या तऱ्हेची एक व्हिजिट होती आणि एका शेतीविषयक काम करणाऱ्या संस्थेशी त्यांनी आम्हाला जोडून दिलं होतं. प्रथमतः हाच विचार मनात आला की शेतकरी म्हणजे आपल्यासमोर एक फ्रेम ठरलेली असते की कसा असेल बाबा शेतकरी. तर शेतकरी आणि व्यवसाय संबंध काय. तर आम्ही त्याच्या शेतात गेलो, फिरलो आणि मग आमच्या ध्यानात आलं की त्यांनी मधमाशींवरती मधमाशांच्या माध्यमातून उत्पादन आणि उत्पन्न सुरू केलं. आणि हा प्रचंड वेगळा विषय माझ्या समोर आला. म्हणजे मध आणि माशी अशा दोनच गोष्टी माझ्या समोर होत्या की एकतर मध खायचं आणि दुसरी असते ती माशी. एवढंच मधमाशीबद्दल काय ते ज्ञान. एक नाव समोर आलं ते म्हणजे श्री तरे यांचं. तर त्यांची थोडक्यात ओळख मी करून देतो, कारण की असं म्हणतात की जो प्रमुख पाहुणा असतो त्याच्या कामातून, त्याच्या भाषणातून, त्याच्या मुलाखतीतून त्याची ओळख होत असते. आणि त्या एवढ्या मोठ्या माणसाची ओळख आपण तरी केवढी करून देणार. तर एक थोडक्यात ओळख अशी आहे की सरांनी पहिले त्यांचं ग्रॅज्युएशन हे फिजिक्समधनं पूर्ण केलं. त्याच्यानंतर ते काही वर्ष ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. पण ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करता करता आपल्या सर्वांच्या ज्ञात असलेली पर्यावरण दक्षता मंच ही जी संस्था आहे, तर ह्या संस्थेत सरांनी काम सुरू केलं. अशाच एका कामासंदर्भात निसर्गाशी एकरूप होताना सरांनी मामनोली येथे विद्यार्थ्यांसाठी काहीतरी पर्यावरण विषयी प्रकल्प सुरू केला. आणि त्यावेळी त्यांची सुद्धा नव्याने ओळख झाली, ती म्हणजे मधमाशांची. मग असंच मधमाशांची काम करता करता त्यांचं मधमाशांवर, त्या मधमाशी विषयाच्या कामावर विशेष प्रेम जडू लागलं. आणि मग आता प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक ज्ञान हे मधमाशांबद्दल, त्यांच्या कामांबद्दल, त्या व्यवसायाबद्दल असेल तर हे सरांना पर्यावरण दक्षता मंचाच्या माध्यमातून घेता येतच होतं. पण आपल्याकडे थिअरी हा भाग देखील अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजे कामाला अभ्यासाची जोड असणं अत्यंत गरजेचं असतं. मग हा अभ्यास कसा, तर सरांनी 2 वर्ष आपल्या ठाण्यातील बांदोडकर कॉलेज येथून 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि मधमाशी हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय होता. आणि तेच स्पेशलायझेशन काय, कसं, केव्हा, कधी, कुठे या सर्व काची उत्तरं आज आपण या मुलाखतीत घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी श्री दादा तुमचं खरंच आत्रेकट्ट्याच्या वतीने आणि सर्व उपस्थित रसिक श्रोत्यांच्या वतीने आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आपलं आहे जाऊया मधमाशींच्या गावात, आणि आज मधमाशांविषयी भन्नाट काहीतरी आपल्याला गोष्टी ऐकायला मिळणार आहेत आणि जाणून घ्यायला येणार आहेत. त्यामुळे मी सहर्ष स्वागत पुन्हा एकदा तुमचं करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करूया. आता पहिलाच प्रश्न असा आहे की म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री म्हणजे मान्य आहे की फिजिक्स मधनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पण ट्रॅव्हल इंडस्ट्री हे थेट मधमाशी म्हणजे 2 टोकाचे विषय. तर हा नेमका विषय कसा होता, कसा रस निर्माण होत गेला आणि हा प्रवास काय होता याबद्दल काय सांगा. निसर्गाशी कनेक्टेड नव्हतं अगोदरपासून होतो, फक्त असा काही विचार केलेला नव्हता. मी फिजिक्समधून ग्रॅज्युएशन केलं आणि शेवटी पुन्हा येऊन BWCM जो कोर्स आहे MSCचा की ज्याच्यामध्ये आपल्याला समजेल भाषेत सांगायचं तर ॲनिमल प्लॅनेट किंवा डिस्कवरी याच्यावरती जंगलात जाऊन जी काम करणारी माणसं आहेत, तर त्याच्यासाठी स्टार्टअप म्हणून एक तो कोर्स आहे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट म्हणून. मग तो तिथे मी जॉईन केला आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट जसं मला अभिषेकने ओळख करून दिली की पर्यावरण दक्षता मंडळात मी काम करत होतो. आणि तिथे त्यांना ते सेंटर डेव्हलप करायचं होतं मामोलीचं. अजूनही ते सेंटर आहे की शाळांच्या एन्व्हायरमेंटल ट्रिप दुर्दैवाने त्या फक्त डायरेक्ट वॉटर पार्कला घेऊन गेल्या जातात किंवा इथे कुठल्या तरी म्युन्सिपाल्टीच्या गार्डनमध्ये नेलं जातं, कारण त्यांना सेंटरच नाही आहे. तर वालावटे सर मला म्हणाले होते की ते सेंटर अशा प्रकारे डेव्हलप करायचं आहे की मुलांना पर्यावरणाचा चांगल्या प्रकारे अनुभव घेता येईल. हा खरंच एक उत्सुकता आणि कुतूहल असलेला विषय की हे बॉक्स नेमका प्रकार काय. म्हणजे आम्ही पोळी बघतो ही एकतर रूफ टॉपला लागलेली असतात किंवा झाडावरती असतात, पण हा बॉक्स काय असतो जो कधी हिरव्या रंगाचा दिसतो, कधी निळ्या रंगाचा दिसतो. तर हा बॉक्स नेमका काय आहे. मधमाशांचे वेगवेगळे प्रकार असतात. ढोबळ मनाने त्यातले अंधारामध्ये राहणाऱ्या आणि ओपन जागेमध्ये पोळं करणाऱ्या. तर ओपन जागेतलं पोळं आपल्याला दिसतं म्हणून आपल्याला माहिती असतं, अंधाऱ्या जागेतलं माहिती नसतं. तर अशा प्रकारे अंधाऱ्या जागेत पोळं करणाऱ्या ज्या माश्या आपली जी सातेरी माशी इंग्लिशमध्ये एपिसिराना म्हटलं जातं, तर ती अंधाऱ्या जागेत राहते. त्याच्यामुळे तिच्यावर संशोधन करून ती पेटीमध्ये कशा प्रकारे बंदिस्त करतायत जेणेकरून परागीभवनाला तिचा वापर करता येईल. तर असं मोठ्या प्रमाणावरती संशोधन केलं गेलं आणि त्यांना काय रिक्वायरमेंट आहेत निसर्गाच्या की ज्या आपण त्या आर्टिफिशियली देऊ शकतो जेणेकरून ती मधमाशी त्या आर्टिफिशियली दिलेलं घर आहे ते सोडून जाणार नाही. असा खूप मोठा रिसर्च केला गेला. त्याला न्यूटन हाईव्ह असं म्हटलं जातं. जगात तुम्ही कुठेही गेलात तरी सातेरी माशी म्हटलं तर तिच्यासाठी जी पेटी आहे तिचं डायमेन्शन सेम राहणार, कारण सातेरी माशीची साईज सेम आहे. बॉक्स आहे तो आपण उघड्यावरती ठेवणार,
त्याच्यामुळे तो टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, त्या प्रकारे तेवढं जाड लाकूड हवं आहे, ते शिफ्ट करता आलं पाहिजे शेतकऱ्याला, त्याच्यामुळे ते कमीत कमी कसं करता येईल अशा प्रकारे भरपूर रिसर्च होऊन तो जनरली सागाच्या लाकडाचा बनवला जातो. साधं लाकूडही चालू शकतं की जे जास्त वेळ राहील. आणि मग त्याच्यामध्ये आपण कॉलनी शिफ्ट करतो. जंगलामध्ये असलेली शिफ्ट करायचं एक वेगळं टेक्निक असतं. आम्ही पूर्ण पोळी काढून त्या फ्रेममध्ये बांधतो आणि मग राणी माशी आणि बाकी सगळ्या माशा त्या पेटीमध्ये शिफ्ट करतो. आणि मग अशा प्रकारे ती कॉलनी जी आहे ती त्या लाकडी बॉक्समध्ये सेट होते. त्यांना हवी असलेली प्रॉपर जागा त्याच्यामध्ये आपण देतो आणि अशा प्रकारे ती सेट होते. सेट झाल्यानंतर ज्यांना कोणाला हवी आहे, शेतकऱ्यांना हवी, कोणाला फार्मवरती हवी असेल, कोणाला परागीभवनासाठी खास लागते, मग त्यावेळी आपण रात्रीच्या वेळी शिफ्ट करतो. म्हणजे आम्ही ती मांडीवर ठेवून आणली. जो बॉक्स असतो त्याला कॉलनी आपण म्हणतो, जो विविध रंगांचा आपल्याला पाहायला मिळतो. तर जनरली रंग जो आहे आता भारतात किंवा बघायला गेलं तर 2 प्रकारच्या माश्या आहेत ज्या पेटीमध्ये ठेवतो आपण. कातेरी जी भारतीय आहे आणि दुसरी मेलिफेरा युरोपियन, जी मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि ती वर्ल्ड वाईड संपूर्ण जगात वापरली जाते. तर एक असं काही फिक्स नाही, पण जनरल कलर कोडिंग आहे की निळा रंग जो आहे तो कातेरी माशीच्या पेटीला दिला जातो आणि पांढरा रंग मेलिफेराच्या. आता काही जण हिरवा रंगही देतात, त्याच्याने एवढा काहीचा फरक पडत नाही. जनरली टेम्परेचर मेंटेन करणं हा मुळात हेतू असतो. हे कलर जनरली शांत राहतील असं आणि एक कॅमोफ्लेज होतील, आजूबाजूच्या परिसरात मिक्स होऊन जातील या हिशोबाने. डंक विरहित पण एक प्रकारची मधमाशी असते. ह्यांच्यामध्ये काय फरक आहे आणि मध निर्मिती करताना यांच्या मधामध्ये काय फरक असतो? तसं बघायला गेलं तर जगभरात 20,000हून जास्त मधमाशांचे प्रकार आहेत. हो, आता मधमाशांमध्ये ढोबळ मानाने 2 प्रकार झाले. एक कॉलनी करून राहणाऱ्या ज्यांची पोळी आपण पाहतो आणि दुसऱ्या सिंगल राहणाऱ्या, त्या एकट्या राहतात, त्या पोळी करत नाही पण त्याही परागीभवनाला तितक्याच उपयुक्त आहेत, त्या सिंगल राहतात असं आहे. तर अंधारात राहणाऱ्या आणि उजेडात राहणाऱ्या. तर पोळी करून राहणारे जे आहेत त्याच्यात जनरली 5 प्रकार आहेत. सगळ्यात मोठी आगमाशी, ज्यांची पोळी आपण बिल्डिंगवरती पाण्याच्या टाकीवर बघतो, प्रचंड मोठी होतात. त्यांची नॉर्मल साईज 2 फूट बाय 2 फूट असते, नॉर्मल साईज. महिनाभर आणि त्याचा काम करायचा वेग अतिशय प्रचंड. म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये मी पहिला रेस्क्यू केला होता कल्याणचा. तर त्यांच्याकडे रविवारी सगळ्या माश्या आल्या, त्या दिवसभर घोंगावत होत्या, संध्याकाळी त्या सेट झाल्या. सोमवारचा दिवस त्यांनी काम केलं. मी मंगळवारी पोळं काढायला गेलो. मंगळवारी 11 दरम्यान पोहोचलो. तेवढ्या वेळात त्यांनी जवळजवळ एवढ्या काहीचं पोळं केलेलं होतं. त्याच्यामध्ये मधही पोळा केला होता थोडासा आणि अंडीही टाकली होती. एवढ्या प्रचंड प्रमाणावर त्या काम करतात आगमाशी. त्याच्यामुळे आता एवढं प्रचंड प्रमाणावर काम करतात, त्याच्यामुळे तो जास्त काम करणारा माणूस कधी कधी खूपच रागीट असतो. त्याच्या त्या खूपच रागीट असतात. त्याच्यामुळे त्यांच्या नादी न लागलेलंच बरं असतं, कारण त्यांनी खूप लांबूनही ते अटॅक करू शकतात आणि या उजेड राहणाऱ्या त्या आपण पाळू शकत नाही असं आहे. त्याच्यानंतर उजेड राहणारी दुसरी जी आहे ती फुलोरी, ती पण पाळू शकत नाही पण त्याचं मध काढू शकतो. ती छोटी असते, त्याचा स्टिंग कमी डेव्हलप झालेला असतो, छोटासा असं प्रिक केल्यासारखं होतं. ती एक जमिनीपासून साधारण 15 ते 20 फूट हाईटवरती पोळं करते आणि तिची साईज छोटी असते. साईजप्रमाणे मी नंतर पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. आधी उजेडात राहणार सांगतोय ही झाली. आणि त्याच्यानंतर काळोखात राहणारे जे आहेत त्याच्यामध्ये 3 येतात. मगाशी सांगितलेली युरोपियन मेलिफेरा, त्याच्यानंतर कातेरी जी आपली भारतीय आहे आणि स्टिंगलेस एपिस ट्रायगोना, ज्याला पोळ्याची माशी असंही म्हटलं जातं. तर या अंधारात राहणाऱ्या किंवा झाडाच्या ढोलीमध्ये, कपारीमध्ये अशा प्रकारे राहणाऱ्या माश्या. तर या मेलिफेरा, कातेरी आणि ट्रायगोना या साईज प्रमाणे सांगायला गेलं तर सगळ्यात मोठी डॉर्सेटा झाली आगमाशी. त्याच्यानंतर मेलिफेरा आली जी पुन्हा अंधाराकडे राहते. मेलिफेराच्या नंतर कातेरी आली, एपिसेरा, ती पण अंधारामध्ये राहते. त्याच्यानंतर फ्लोरिया आली जी उघड्यावरती एक 10-15 फुटावरती राहते. आणि त्याच्यानंतर स्टिंगलेस, जिला ट्रायगोना म्हटलं जातं किंवा गावच्या ठिकाणी पोळ्याची माशी. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय छोटी असते, मच्छरपेक्षाही छोटी. त्याच्यामुळे ती मोठ्यातल्या मोठ्या फुलापासून ते छोट्यातल्या छोट्या फुलापर्यंत सगळ्यावर जाऊन परागीभवन करू शकते. तिचा स्टिंग नसतो म्हणून स्टिंगलेस म्हणतात. पण आम्ही काम करताना म्हणतो की बाकीच्या माशा परवडल्या, त्यांचे स्टिंग परवडले, पण स्टिंगलेस माशी परवडत नाही. कारण ती तिचा डिफेन्स मेकॅनिझम काय आहे तर समोरचा जो कोणी प्राणी आहे ज्याने अटॅक केला आहे त्याच्यात जे कोणते ओपनिंग दिसतील त्याच्यामध्ये घुसते, नाकामध्ये, कानामध्ये, डोळ्यामध्ये, हा तिचा अटॅक आहे. त्यामुळे ते स्टिंग करत नाही, पण ते खूप इरिटेटिंग असतं. केसामध्ये जाऊन
अडकते. त्याच्यामुळे आगमाशीचा किंवा इतर कोणत्याही माशीचा स्टिंग आम्हाला चालतो, पण ती स्टिंगलेस जी माशी आहे ते कानात गेली तर ती कानात गुडगुड करत राहणार, असा तो त्रास असतो. तुम्ही आता म्हणाल की ती खूप रागिष्ट असते, तर आपण आगमाशीचं जे मध असतं तर ते लहान मुलांनी खाऊ नये असं तुम्ही तेव्हा म्हणाल होता, तर त्यामागे काय संदर्भ आहे आणि काय? फुलांमधला मधुरस म्हणजे नेक्टर मधमाशा गोळा करतात. त्यांच्या बॉडीची रचना असते की मध बनवणारं किंवा मध गोळा करणार किंवा स्टोअर करणारं वेगळं पोट त्यांना दिलेलं असतं. आज मुलं तेच विचार होती की मधमाशांचं उलटी आहे का म्हणून, तर त्यांचं खायचं पोट वेगळं असतं, जसं आपलं हे पोट आहे, आणि मध गोळा करायचं, मध स्टोअर करायचं पोट वेगळं असतं. पोट नेहमीच्या पोटात थोडंसं वरतं, त्या फुलावरती जातात. फुलापासून ते पोळ्यापर्यंत येईपर्यंत फुलावरती घेतलेला रस त्या पोटामध्ये स्टोअर केला जातो. या येण्याच्या वेळेमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाईम्स मिक्स होतात, त्यांची लाळही मिक्स होते. आता हे गेट आहे समजा, इथे गेटवरती दुसऱ्या माशीकडे ते देणार, हे शिफ्ट होत असताना पुन्हा त्यांची लाळ मिक्स होते, ती माशी तिसऱ्या माशीकडे देणार जी स्टोअर करायला राहणार. असं हे 3-4 वेळा होतं. हे सिक्युरिटी केवढी आहे तुम्हाला कळायला मिळेल. बाहेरची माशी डायरेक्ट आत जाणार नाही. आपण फक्त कोरोना काळामध्ये ती सगळी सेफ्टी पाळली होती, आता नाही पाळत आपण, तर इतकी त्यांची सेफ्टी पाळली जाते. अशा प्रकारे तो मध होतो. आता मधमाशीप्रमाणे त्यांचे ते एन्झाईम्स वेगळे असतात असं आहे. आणि त्यामुळे आगमाशीचा मध खूप हीट असते त्याच्यामध्ये, म्हणून तो लहान मुलांना, गरोदर बाईंना, आजारी माणसांना द्यायचा नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर घेतला होता, आमच्या सोसायटीमध्ये तो आला होता पोळं काढायला, आगमाशीचं मोठं पोळं होतं, आम्ही तर मध घेतला, 1000 रुपये किलोने दिला, समोर पोळं काढलं, आम्ही रोज चमचा 2 चमचा खाला तरी आम्हाला काही होत नाही. त्याचं कारण 2 आहे. एक तर तो पहिली गोष्ट प्युअर असायला हवा, तो फार कमी वेळा असतो, कारण माझ्यासमोर मी बघितलेलं आहे, ते छानपैकी गुळाचं पाणी घेऊन येतात. आणि आयुर्वेदाप्रमाणे मध कोणतं घ्यायचं आजारी माणसाला किंवा लहान बाळांना, तर जी फुलोरी माशी आहे जिचा डंखही कमी आहे, ती अतिशय फ्रेंडली असं म्हणता येईल. ती सातेरी पण शांत आहे, पण ती डंख करते आणि त्याचा दुखतं. पण फुलोरी जी आहे अतिशय चांगली, आपण हाताने व्यवस्थित तिला बाजूला करू शकतो, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तो जो मध आहे तो लहान मुलांना, आजारी माणसांना, गरोदर बाईला देऊ शकतो. पण जेव्हा क्लस्टर किंवा एसीच्या डग खाली त्या बांधतात, मग तेव्हा ती जागा निश्चित कशी करतात की आम्हाला इकडेच पोळं बांधायचं आहे, आणि त्यांच्या काय सेन्सेस काय, म्हणजे गंध असतो का काय असतो, ते कसं निवड करतात? जागा कशी शोधायची हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण जागा शोधताना तिथे त्यांचं पोळं व्यवस्थित राहील, व्हेंटिलेशन हवं, कारण जास्त माशा झाल्यावरती हीट तयार होते, ती हीट व्यवस्थित निघून जायला हवी, त्यांना यायला जायला जागा हवी, सूर्याचा उजेड किती येतोय, कारण त्या अंधाऱ्या जागेत राहतात पण तरी पण उबट नको व्हायला, त्या अतिशय स्वच्छता प्रिय असतात, त्यांच्या पोळ्यामध्ये कुठेही कधीही घाण तुम्हाला दिसत नाही. एखादी माशी मरून जरी पडली तरी त्या पोळ्यातून काढून पोळ्यापासून जवळजवळ 10 ते 15 फूट लांब देऊन फेकतात. हो, अतिशय स्वच्छता प्रिय आहे. हे झालं. आणि जागा शोधणं हे खूपच कठीण काम असतं, आणि ते कंटिन्यू त्यातल्या वर्कर माशा ज्या आहेत की ज्यांना अनुभव आहे त्या शोधतात. पोळं बांधताना ते नेहमी सूर्याला पॅरलल असतं, दक्षिण ओपनिंग असतात त्याचे. या सगळ्या गोष्टीचा विचार, आता सातेरी माशीचं पोळं तर बंद ह्याच्यामध्ये येतं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रोटेक्टेड असतं. पण आगमाशीचं आणि फुलोरीचं जे पोळं आहे ते ओपन असतं, त्याच्यामुळे ते बांधताना त्यांना वाऱ्याची दिशा, सूर्याचा प्रकाश किती येतोय, कोणत्या वेळी येतोय. पोळं बांधण्याला ते सुरुवात करणार जानेवारी मार्चमध्ये, पण त्यावेळी त्यांचं हे कॅल्क्युलेशन झालेलं असतं की पाऊस कुठल्या दिशेने येणार आहे, तो किती येईल, ते आपल्याकडे येईल की नाही, हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं असतं. जी जागा आहे तिथे कोणते प्रिडेटर, त्यांचे शत्रू येऊ शकतात का, आले तर त्यांना ऍक्सेस मिळणार आहे का, किंवा ज्याच्या जागेमध्ये करतो त्याच्याकडून आपल्याला किती त्रास होऊ शकतो. आणि हे सगळे प्रॉब्लेम मी रेस्क्यू करत असताना फेस करतो. त्याच्यामुळे जागा शोधणं हा खूप क्लिष्ट विषय असतो, आणि त्यांचं ते सगळं कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं. त्याच्यामुळे जेव्हा त्यांची कॉलनी डिव्हाइड व्हायची वेळ येते तेव्हा त्या जागा शोधून ठेवलेल्या असतात. ती मायक्रो मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ती मधमाशांची दिसून येते. म्हणजे जर पोळ्याला आपण एक टाऊन म्हणालो तर उत्तम टाऊन प्लॅनर ही मधमाशीला आपण म्हणू शकतो. पण मधमाशीच नाही तर त्यांची एक राणी देखील असते, आणि त्या राणीचं रहस्य खूप मोठं आहे. त्या राणी मागे अख्ख्या पोळ्याची रचना असते. तर त्या राणीबद्दल तुम्ही काय सांगाल? थोडीशी वेगळी असते. तर प्रत्येक पोळ्यातल्या कामकरी माशीपेक्षा राणी माशीची साईज थोडीशी मोठी असते. इव्हॉल्युशन झालं, वेगवेगळी झाडं, प्राणी, फुलं यांची उत्क्रांती होत गेली आणि मधमाशी तयार झाली. त्यांचं पोळं झाल्यानंतर
राणी माशी जी असते म्हटलं तर खूप काही करते, म्हटलं तर काहीच करत नाही. हे ऍक्च्युअल फॅक्ट आहे. कारण राणी माशी खरं तर काहीच करत नाही, ती फक्त अंडी द्यायचं काम करते. तर पोळं बांधण्यापासून जागा डिसाईड करणं, आजूबाजूला अन्नाचा सोर्स, पाण्याचा सोर्स, त्याच्यानंतर सगळं मॅनेजमेंट, पोळं बांधायचं कसं बांधायचं, सगळ्यांची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नर्सिंगचं काम करणारे असतात, फॉरेजिंग म्हणजे अन्न शोधणारे असतात, फॅनिंग करणाऱ्या माशा की ज्या पंख हलवून पोळ्याचं टेम्परेचर मेंटेन करतात, असं सगळं काम कामकरी माशा करतात. मग राणी माशी काय करते? तर नावातच आहे ती राणी आहे. पहिली गोष्ट तर प्रोडक्शनचं काम. हा प्रश्न मी प्रत्येक वेळी विचारतो की जनरली राणी माशी किती अंडी देत असेल? तुम्ही एक मनात आकडा पकडून ठेवा की बाबा लाईफ स्पॅन सांगतो मी. राणी माशी जी आहे ती जनरली 2.5 ते 3 किंवा 3.5 वर्ष एवढा वेळ जगते आणि कामकरी माशा 5 ते 6 महिने एवढा फरक आहे. आता आगमाशीची कधी कधी 4 वर्षही जगू शकते. आता याच्यामध्ये ती दररोज अंडी देऊ शकते, दररोज अंडी देऊ शकते. तिचं मेटिंग झालं की ती दररोज अंडी देऊ शकते. तर अंडी देणं आणि प्रोडक्शन म्हणजे फक्त अंडी द्यायचं ना, त्यांची काळजी घ्यायचं काम दुसऱ्या माशा करणार, त्यांना खायला द्यायचं काम दुसऱ्या माशा करणार, ती फक्त आणि फक्त अंडी देणार, जास्त. मग सगळ्यात महत्वाचं काम काय करते? त्याचे आपल्या घरात वरिष्ठ माणूस करतो ते सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं. मधमाशा ज्या आहेत त्यांचं सगळं कम्युनिकेशन स्मेलवरती होत असते, सेंटवरती. तर राणी तिच्या अंगातून एक स्पेसिफिक गंध सोडत असते, ज्याला क्वीन्स सबस्टन्स असं म्हटलं जातं. तर सगळ्या मधमाशा प्रत्येक वेळी तिच्याकडे जाऊन तो जो क्वीन्स सबस्टन्स आहे तो स्वतःच्या अंगाला लावून घेतात आणि ती त्यांची आयडेंटिटी होते, ते त्यांचं आय कार्ड होतं. कशासाठी? जेव्हा पोळ्याच्या बाहेर गेल्या येताना त्यांचा जो चेकअप होतो, तुम्हाला आज जायचं आहे, तुमच्या अंगाला जर त्या राणीचा स्मेल येत असेल तरच तुम्हाला आज जायला मिळेल. जर तुम्ही दुसऱ्या पोळ्यातली माशी असेल तुम्हाला आज जायला मिळणार नाही, जरी ती सातेरीची असली तरी. कारण त्यांच्यामध्येही थेफ्ट होतो, जो मध गोळा केलेला आहे त्याची चोरी होऊ शकते. आणि तिसरं महत्वाचं काम, जेव्हा राणी माशी म्हातारी होते किंवा खायला खूप मिळत आहे, आता आपल्याला एका पोळ्याची 2 पोळी करायची आहे, त्यावेळी नवीन राणी तयार करणं. आता ती पण फक्त ऑर्डर सोडते, म्हणजे तो गंध सोडते की नवीन राणी करायची आहे. मग कामकरी माशा नवीन राणीसाठी घर बनवतात, ती जाऊन त्याच्यामध्ये अंड घालते, बाकी त्यांना खायला घालायचं काम कामकरी माशा करतात. त्या सगळ्यांची काळजी घ्यायचं काम कामकरी माशा करतात. की राणी माशी राणी जरी असली तरी राजा हा नसतो मधमाशांमध्ये. म्हणजे राणी माशी, कामगार माशी आणि ड्रोन आपण ज्यांना म्हणतो, ह्या तिघांमध्ये काय फरक आहे? मग एका ह्याच्यामध्ये किती कॉलनीमध्ये किती माशा निवास करतात आणि मध तयार करतात? याचं उत्तर ऐकून सगळ्या महिला वर्गाला खूप आनंद होईल आणि पुरुषांना चांगलं यासाठी वाटलं की आपण पुरुष किंवा माणसांमध्ये आहोत, मधमाशांमध्ये नाही आहोत. तर मधमाशीच्या कॉलनीमध्ये मातृसंधाक पद्धत असते. फक्त आणि फक्त निसर्ग आणि नियमानुसार मिलनासाठी म्हणून ड्रोन्स जे नर असतात त्यांचं प्रोडक्शन फक्त आणि फक्त मिलनासाठी केलं जातं. म्हणजे कसं की बाबा जसं मगाशी म्हणालो की राणी माशीला कळलं की बाबा आता मी म्हातारी झाली आहे, नवीन बनवायची आहे किंवा डिवाइड करायची आहे. मग ज्यावेळी ती राणी घर बनवायला देणार असते त्याच्या जवळजवळ 20 दिवस अगोदर ती ऑर्डर सोडते की आता आपल्याला नर बनवायचे आहेत, तर त्यांच्यासाठी आपल्याला घरं बनवायला तुम्ही सुरुवात करा. नरांची घरं बनतात, त्याच्यामध्ये अंडी घालतात आणि त्याच्यातून नर बाहेर कधी येतात? जेव्हा इथून राणी बाहेर येईल तेव्हा. हे सगळं बॅक कॅल्क्युलेशन राणीने केलेलं असतं. का? कारण नर फक्त मिलनासाठी असतात, मेटिंगसाठी असतात, ते बाकी काहीही काम करत नाही. इतके आळशी असतात की त्यांना जागेवर जाऊन भरवावं लागतं. हो, बाकी काहीही काम करत नाही. त्यांची स्ट्रेंथ फक्त एकच असते, उंच उडणे. कारण निसर्गात आपण शिकलेलो आहोत सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तर मधमाशीला गरजेचं काय आहे? उंच उडणं. त्याच्यामुळे नराची स्ट्रेंथ फक्त एवढीच आहे की त्याला उंच उडायचं. ठीक आहे, एवढं झालं. तर आता राणी माशी बाहेर आली. राणी माशी बाहेर आली की सगळ्यात पहिलं तिचं काम असतं मेटिंग करणं, कारण ती फलित नसते, तिला मेटिंग करावं लागतं. मग ती उंच उडते आणि ती तो गंध सोडते की आता मी मेटिंगला तयार आहे, मिलनासाठी तयार आहे. तर त्या गंधावरती त्या पोळ्यातले किंवा बाहेरच्या पोळ्यातले सगळे नर तिच्या मागे जातात आणि उंच उडतात. तो जो उंच उडू शकेल तो तिच्याबरोबर मिलन करणार, मेटिंग करणार. ठीक आहे. आणि मेटिंग झाल्यानंतर नराच्या अवयवाची रचना अशी असते की तो रिट्रॅक्ट करू शकत नाही, काढू शकत नाही. काढण्याच्या प्रयत्नात त्याचा जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो तुटतो आणि 2 ते 3 तासाने नर मरून जातो. राणी तिच्या आयुष्यात एकदाच मिलन करते.
एकदाच मिलन करते आणि पुढे 3 ते 4 वर्ष कंटिन्यू अंडी देऊ शकते. अशा प्रकारे ती एका नराशी मिलन केल्यावर जवळजवळ 14 ते 15 नरांशी मिलन करते. बरं, पहिल्या नराशी मिलन झालं की त्याचा जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो तिथे फॉर एक्झाम्पल एखाद्या बॉटलला आपण कॉर्क लावतो त्याप्रमाणे फिट करून राहतो, म्हणजे जे शुक्राणू आहेत नराचे ते आतमध्ये अडकून राहतील. मग दुसरा जेव्हा येतो तो दुसरा त्याचं काढणार आणि स्वतःचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन घालून मेटिंग करणार. अशा प्रकारे 14 ते 15 नरांचं मेटिंग होतं, जे उंच उडू शकते, म्हणजे तेवढे चांगले जीन्स येणार आणि ते सगळे स्पर्मिटोझोआ म्हटलं जातं त्यांना. ते ती तिच्या पोटात स्टोअर करून ठेवते पुढची 3 ते 4 वर्ष. अजून पुढची मजा ही आहे की नर माशी, कामकरी माशी आणि राणी माशी या सगळ्यांसाठी एकच अंड असतं, तिघांसाठी एकच अंड असतं. हा, कशा प्रकारे कोण तयार होतं तर नॉर्मल जे पोळं आहे त्याच्यामध्ये नॉर्मल अंड घातलं की वर्कर बीज येतात. आता त्या वर्कर बीज कशा येतात, वर्कर बीज आहेत त्या फलित अंड्यातून येतात. आता फलित अंड कसं होतं तर तो जो तुम्ही बघितलं षटकोन असतात, तर त्या षटकोनाची साईज अशा प्रकारची असते की त्याच्यामध्ये जेव्हा राणी माशी अंड घाललं जाते तेव्हा तिचं पोट त्या भागावर दाबलं जातं जिथे तिचे नराचे स्पर्म्स स्टोअर केलेले आहेत. मग ते स्पर्म्स तिच्या अंड्याबरोबर मिलन करतात आणि ते फर्टाईल एग डिलिव्हर होतं. तेव्हा त्याच्यातून वर्कर बी येते आणि जेव्हा नराचं प्रोडक्शन करायचं असतं तेव्हा ते अनफर्टाईल एग हवं असतं. मग त्यावेळी नराचं जे षटकोन जो असतो, सेल म्हटला जातो त्याला, तो थोडासा मोठा असतो. किती मोठा तर राणी माशीचा पोटाचा तो भाग दाबला जाणार नाही आणि अनफर्टाईल एग बाहेर होतो, त्याच्यातून नर तयार होतात. एवढं कॅल्क्युलेशन असतं त्यांचं पडलं जाते. तर त्या न शिकता हे सगळं कॅल्क्युलेशन करतात. आणि तर राहिलं राणी माशीचं प्रोडक्शन, तर जसं मगाशी सांगितलं राणी माशीचा सेल बनवलेला असतो, तेवढी साईज असते आणि अंडच एक असतं वर्कर बीजचं. पण वर्कर बीजला मोठे होईपर्यंत इन्सेक्ट्स कीटक त्यांची लाईफस्टाईल तीच असते, अंड त्याच्यानंतर अळी, कोश आणि मग प्रौढ. तर त्यावेळी त्याला खायला द्यावं लागतं. तर वर्कर बी जी आहे कामकरी माशी, तिला रॉयल जेली हा एक पदार्थ असतो. ज्याप्रमाणे सस्तन प्राण्यांचं दूध येतं त्याप्रमाणे वर्कर बीच्या डोक्यातून त्यांच्या स्पेसिफिक ग्रंथी असतात, त्याच्यातून रॉयल जेली नावाचा पदार्थ त्या एक्सक्रीट करतात. तो 3 दिवस फक्त दिला की वर्कर बी तिच्या इनफ आहे तिच्या पूर्ण डेव्हलपमेंटसाठी, आणि 13 दिवस राणी माशी लागतात की मग ती राणी माशी होते. आणि त्या रॉयल जेलीमध्ये किती ताकद आहे तर ती एकदा मेटिंग करून एकदा मिलन करून पुढे 4 वर्ष अंडी देऊ शकते. बरं, मी मगाशी सांगितलं की तुम्ही विचार करून ठेवा की दिवसाला किती अंडी देत असते. दिवसाला म्हणजे 24 तासामध्ये, तर कमीत कमी 1200. त्यांचा लाईफस्टाईल किती, म्हणजे अंड्यापासून एक लार्वा म्हणजे पक्कून आणि 23 दिवस. 23 दिवस. हां, रॉयल जेलीचा प्रकार तुम्ही म्हणालात, तर नॉर्मल आपलं जे मध आहे तो आणि रॉयल जेली, जी जेली खाल्ल्यावरती माशी राणी होते, तर हा प्रकार काय, रॉयल जेली काय आणि त्या जेलीमध्ये असं काय वैशिष्ट्य आहे की जे मधात नाहीये आणि तेच का माशांना दिलं? हा पूर्ण काय म्हणता येईल अजून त्याच्यावर तेवढा रिसर्च झालेला नाही आहे, पण नावातच आहे रॉयल जेली. मराठी त्याला राजान्न असं म्हटलेलं आहे. आणि हे मधमाशांनी उत्क्रांतीमध्ये डेव्हलप केलेलं एक टूल म्हणता येईल की त्यांच्या डोक्यात ग्रंथी आहेत आणि तिथून तो पदार्थ स्त्रवला जातो आणि त्याच्यात इतकी ताकद आहे, म्हणजे ते काय म्हणतात त्यांनी इन्सेक्ट्स आहेत त्याच्यावर त्यांची डेव्हलपमेंट त्यांनी तशा प्रकारे करून घेतलेली आहे. त्याच्यावरती अजून खूप रिसर्च होणार आहे, पण माणसाने फक्त स्वतःच्या फायद्याने रिसर्च करून घेतलेला आहे की रॉयल जेली खाल्ली की आपलं तारुण्य टिकून राहतं. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी राजे महाराजे राणी लोक वगैरे हे सगळे म्हणून त्याचं नाव राजाने ठेवलेलं आहे. आताही तुम्ही जर रॉयल जेली सर्च केली तर ती सोने किंवा हिरे याच्यापेक्षा जास्त महाग विकली जाते. मी वाचतो इंग्लंडच्या राणीच्या त्या अन्नात ते रॉयल जेली असायची. बरोबर आहे, बरोबर आहे. जर वेगळं असतं पोट तर मग त्यांचं ऍक्च्युअल खाद्य काय मग? माझा प्रोग्राम असा होता की मध हेच त्यांचं खाद्य. बरं, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्यांना विचारतो की मधमाशा मध का गोळा करतात? मधमाशा मध गोळा करतात ते त्यांच्यासाठी गोळा करतात, ते त्यांचं प्रॉपर खाणं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण अन्न स्टोअर करून ठेवतो की बाबा पाऊस पडतोय 4 दिवस बाहेर जायला नाही मिळालं, तर त्याप्रमाणे मधमाशांना पावसाळ्याच्या काळामध्ये ग्रीनरी आहे पण फुलं नसतात, तर त्यावेळी खायला मिळत नाही, त्यावेळीचा स्टोरेज म्हणून मध आणि परागकण असतं. त्याच्यामुळे मध आणि परागकण या दोन्ही गोष्टी मधमाशांचं खाणं आहे, त्यांच्यासाठी त्यांच्या पिलांसाठी त्या गोळा करतात.
आपण त्याचा माणूस नेहमीप्रमाणे स्वतःसाठी उपयोग करू शकतो. की जर ते त्यांचं खाणं आहे तर एक म्हणजे दुसरीकडे आपण त्यांचं खाणं घेतोच आहे की, जर ते त्यांच्या पिल्लांचं खाणं आहे तर ते आपण घेतोच आहे की, पण जर कॉलनी त्याची रचना बघितली तर मी तुमच्याच एका मुलाखतीत बघितलेलं की वरचं मत कोणाचं असतं आणि ते खालचं मत कसं असतं, त्याच्यावरनं कदाचित तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की आपण त्यांचं खाणं खरं घेतोय का त्याची रचना वेगळ्या पद्धतीने लावली जे आपण मत घेतोय. तर ते सर नीट सांग. अगोदर थोडं रचनेबद्दल सांगतो. मगाशी मी जे प्रकार सांगितले 5 प्रकार, त्यातले पहिले 4 प्रकार जे आहेत ते आगमाशी, मेलिफेरा, काटेरी आणि फुलोरी, या सगळ्यांची पोळी तुम्ही बघितली तर नॉर्मल अर्धचंद्राकार या प्रकारे असतात. तर त्याची रचना कशी असते, वरचा भाग जो आहे म्हणजे समजा 3 भाग केले 1 2 3, तर वरचा जो एक भाग आहे तो पूर्ण मधाचा असतो, एक्सेस मध स्टोअर केलेला असतो, आणि खालचे जे 2 भाग आहेत त्याच्यातला एकदम खालचा भाग आहे तो सगळ्या अंडी अळी अशा प्रकारे असतात, आणि मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये मध आणि परागकण असतात जे त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी रेग्युलर डे टू डे लाईफ, कारण रोज ती 1200 अंडी घालते, त्याच्यामुळे रोज कोणत्या ना कोणत्या सेलमध्ये अळी डेव्हलप होते, त्यांना खायला हवं. रोज बाहेर खायला मिळेलच असं नाही, किती मिळेल सांगता येत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे दुसऱ्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित खाणं स्टोअर केलेलं जे वाढणाऱ्या अळ्यांसाठी आहे. आणि पावसाळ्याची बेगमी म्हणून जे आहे ते वरच्या भागामध्ये असतं. तर आपण याचा उपयोग काय केला, आपण जी पेटी बनवली त्याच्यामध्ये 2 भाग ठेवले. खालचा भाग आहे त्याच्यामध्ये मधमाशी स्वतःचं पोळं बनवते ज्याच्यामध्ये अंडी घालते, लार्वा डेव्हलप होतात, आणि त्यांना आवश्यक असलेला सगळा मध खालच्या फ्रेममध्ये असतो. आणि वरती प्रॉपर एक दुसरा पार्ट बनवलेला असतो आपण, ज्याला मधुकोटी किंवा हनीचेंबर असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामध्ये त्या मधमाशा जो मध गोळा करतात फक्त मधमाशीचं पोळं असतं, फक्त मध स्टोअर केलेलं असतं. मग आपण जेव्हा काढतो तेव्हा फक्त हनीचेंबर मधला मध काढतो. आणि आता दुसरा प्रश्न की बाबा मधमाशा, काही जण म्हणतील की बाबा त्यांचा मध आहे आपण का घेतो वगैरे, तर त्याला कारण असं आहे की आपण जंगलातल्या यांचा डिस्ट्रॉय करत नाही. आपण पेटीमध्ये जेव्हा कॉलनी करतो तेव्हा त्याचा हेतू तोच असतो की मध मिळावा, आता तो सेकंडरी आहे, प्रायमरी पॉलिनेशन हे असतं. अदरवाईज तर फुलामधला नेक्टर आपण गोळा करू शकत नाही, फुलांमध्ये परागकण आपण गोळा करू शकत नाही, आणि फुलाचं आयुष्य किती आहे 1 दिवसाचं. 1 दिवसामध्ये तो नेक्टर सुद्धा कधी मिळतो, सकाळी सूर्य उगवायच्या जरा अगोदर फुल उगवतं, सूर्याची हीट वाढली की नेक्टर आंबट होतं, त्याच्यामुळे तो फुकट जावा. मग तो फुकट जाऊ नये म्हणून आपण तो मधमाशाकडून वापर करून घेतो, आणि त्या बदल्यात मधमाशीला काय मिळतं, तिची कॉलनी सेफ आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की बाबा तुम्ही मध घेतात का, तो त्यांचा दर आहे. तर त्याला उत्तर हे आहे की अशा प्रकारे तो फुकट जातोय तो आपण असा वापरून घेतो. मध तयार होणं ही सुद्धा एक वेगळी प्रोसेस आहे. तो कसा तयार होतो, नेक्टर गोळा केला, 2-3 मधमाशांकडून ट्रान्सफर झाला, स्टोअर केला की मग त्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे, मग ते पाणी कमी करतात का, कसं, तर पंखाने हलून पाणी किती कमी करतात, तर 20% आणतात. 20% आणलं की मग तो मध तयार झाला, आणि तो इतका चांगल्या प्रकारे होतो की तो 3 वर्ष 4 वर्ष चांगल्या प्रकारे राहू शकतो. म्हणजे इजिप्तमध्ये जे उत्खनन झालेलं तिथे 3000 वर्ष जुना मातीचा पुजला मिळाला ज्याच्यामध्ये मध स्टोअर केलेलं होतं, आणि तो आताही इंटॅक्ट होता, एडिबल फॉर्ममध्ये होता, प्रोव्हायडेड तो तेवढा तयार झालेला असेल. जर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर मग तो आंबट असं आहे. त्याच्यामुळे दर्जाबद्दल या 3 गोष्टी येतात. त्याला जोड प्रश्न असा आहे की मधमाशी, आता तुम्ही म्हणालात की हे झाडं वगैरे, तर ती किती मीटर किंवा किलोमीटर ट्रॅव्हल करते मध आणण्यासाठी. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण मग बघतो की हनी टी किंवा आपण साखर टाळतो आणि मध त्याच्यावरती टाकतो, ओट्स असतील किंवा काही आपले पदार्थ असतील, तर त्यांनी खरंच फरक पडतो का चवीतही आणि शुगर लेवल आपण ज्याला म्हणतो त्यातही. सगळ्यात मोठी माशी आहे ती जास्त लांब जाऊ शकते, आणि लांब जाऊ शकतेपेक्षा हा आपला दृष्टिकोन झाला. जनरली ती घर बांधताना अशी जागा निवडते की जिकडे आजूबाजूला फूड सोर्स जास्त आहे. त्याच्यामुळे मधमाशीचं पोळं, आपण जुनी लोक म्हणायचे की बाबा तुमच्या बांधावरती माळावरती मधमाशीचं पोळं आहे म्हणजे लक्ष्मी नांदते. त्याचं कारण काय असायचं, ती अशा जागी पोळं करणार की जिथे हवा शुद्ध आहे, प्रदूषण नाहीये, कोणताही घाणेरडा स्मेल नाहीये, स्वच्छ पाण्याचा सोर्स अवेलेबल आहे, कारण तिला स्वच्छ पाणी लागतं, आणि खायला भरपूर आहे. खायला भरपूर म्हणजे तिथे फ्लावरिंग आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं तिथे आहेत. अशा प्रकारे जिथे मिळेल तिथेच ती घर बांधते. माशी जी आहे ती खूप मोठ्या डिस्टन्सवरती जाऊ शकते. तिथे पोळं आहे त्याच्यापासून 5 ते 6 किलोमीटर एवढी त्यांची रेंज असते. त्याच्यानंतर मेलिफेरा. आता मेलिफेरा जी आहे तिची साईज जरी मोठी असली तरी ती
उंच उडू शकत नाही, ती हॉरिझॉन्टल लेवलला काम करते. त्याच्यामुळे कमर्शियल बीकीपिंगसाठी तिचा वापर केला जातो. तिची रेंज जास्त आहे, पण ती जास्त टेस्ट केली जात नाही, कारण ती ठेवलीच जाते मग अशा जागी जिथे मोठ्या प्रमाणावरती परागकण उपलब्ध आहे. त्याच्यानंतर कातेरी माशी जी आहे ती 2.5 ते 3 पण 4 किलोमीटरपर्यंत गेल्याचे रेकॉर्ड्स आहेत. पुन्हा प्रश्न तो येतो की तिथे जास्त खायला मिळते, तिथे त्या काम करतात. फुलोरी जी आहे ती पण त्याची साईज छोटी आहे, त्याच्यावर तिला 1-1.5 किलोमीटर तिथं होतो. आणि शेवटची ट्रायगोना जी आहे स्टिंगलेस ती अगदी छोटी आहे, तिला अर्धा किलोमीटरच्या बाहेर तिथं तिथं पोट भरून जातं असं झालं. आणि दुसरा प्रश्न होता शुगर आणि हे. तर गोष्ट अशी आहे की माझ्याकडून मध घेणारे वजन कमी करण्यासाठी मध घ्यायला सांगितलं आहे. तर मुळात मध जे आहे ते वजन कमी करतं असं नाही, ते तुमचं वजन बॅलन्स करतं, प्रोव्हाइडेड तुम्ही ते लिंबातून घेताय आणि ते कोमट पाण्यात घ्यायचं असतं, गरम पाण्यातून नाही. मध जे आहे तुम्ही गरम किंवा उकळत्या पाण्यात घेतलं तर त्याच्यामध्ये असणारे जे घटक ज्यांच्यासाठी आपण मध खातोय ते नष्ट होतात. दुसरी गोष्ट मध जो आहे तो साखरेपेक्षा 3 पट गोड आहे. त्याच्यामुळे जिथे तुम्हाला 3 चमचे साखर लागते तिकडे तुम्ही 1 चमचा मधाने तुमचं काम होतं. त्याच्यावरती रिसर्च इतका चालू आहे की फ्लाईटमध्ये शुगर क्यूब लागतात, तर तिथे 3 शुगर क्यूबच्या ऐवजी 1 हनीचा क्यूब दिला तर त्यांचं तेवढी जागा वाचेल. जिथे त्यांना फॉर एक्झाम्पल 30 किलो साखरेचे क्यूब ठेवायचे तिकडे फक्त 10 किलो साखरेचे क्यूब ठेवतील आणि 20 किलो जागा ते बाकीच्या कामाला वापरू शकतील आणि प्लस हेल्दी पण आहे. मधमाशांना नेमका हा धोका कोणापासून आहे आणि तो धोका त्यांचा शमवण्यासाठी आपण त्यांच्या कॉलनीची रचना कशा पद्धतीने केली असते, म्हणजे त्याला खाली आपण स्टँड लावतो, त्याला ऑइल लावतो, की त्या पद्धतीची ती रचना किंवा कोण आत जाणार नाही आणि कुठल्या माशा बाहेर येऊ शकतात, राणी माशी एकदा आत गेली की ती येऊ शकते का, तर हे जे प्रश्न आहेत तर त्याचं हा प्रश्न मला वाटतं कॉलनी किंवा पेटीमध्ये असणाऱ्या मधमाशांबद्दल आहे. तर त्याच्यामध्ये रचना कशी केलेली असते की खाली एक क्वीन गेट नावाचा दरवाजा लावलेला असतो आणि त्याला एक 4 मिलीमीटर साईज ॲल्युमिनियमची जाळी लावलेली असते. कारण सातेरी माशी जी आहे तिची साईज 4 मिलीमीटर आहे, त्याच्यामुळे त्या गेटमधून फक्त सातेरीची वर्कर बी ये जा करू शकते, ड्रोन पण नाही आणि क्वीन पण नाही. त्याच्यामुळे कॉलनी सेट झाली की आपण ते क्वीन गेट लावून टाकतो, म्हणजे राणी माशी ये जा करू शकत नाही. आता हे पण खूप काय म्हणतात प्रोसेस खूप क्लिष्ट आहे. जर राणीचं मीटिंग झालेलं नाही तर गेट ओपन ठेवावा लागतो, कारण मीटिंगला तिला बाहेर जायचं. त्याच्यामुळे मीटिंग झाल्यानंतर आपण ते गेट लावतो आणि अशा प्रकारे आपण कंट्रोल करतो की राणी माशी बाहेर जाणार नाही. आता आपण त्यांना आर्टिफिशियल सेटअप दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा सिक्युरिटी देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण तिची कॉलनी आहे ती 2.5 ते 3 फूट उंचावरती ठेवतो स्टँडवरती, जेणेकरून त्यांचे शत्रू आहेत म्हणजे बेडूक झाला, सरपटणारे प्राणी झाले, जे गेटवर दबा धरून बसतात, आतमध्ये जायची कोणी हिंमत करत नाही, सगळे बाहेर दबा धरून बसतात आणि तेही इतके हुशार असतात की ते बाहेर जाणाऱ्या माशीला पकडत नाही, बाहेरून येणारी जी माशी आहे तिला पकडतात. पावसाळ्यामध्ये थोडं पाणी भरलं तर त्रास होऊ शकतो, पाणी आत गेलं तर प्रॉब्लेम होईल. गॅरेजमधलं जे ऑइल आहे, कारण हा विचार शेतकऱ्याच्या दृष्टीने केला की त्याला कमीत कमी खर्च होईल. गॅरेजमधलं ऑइल जे इंजिन ऑइल म्हणतात ते फुकट मिळतं, वेस्ट घेतं, ते जर स्टँडला लावून ठेवलं त्याला कोणताही सरपडणारा प्राणी म्हणजे वगैरे चढत नाही आणि अशा प्रकारे ती पेटी सेफ राहते. आणि एक प्रश्न असा आहे की आपण आता हे सगळं कॉलनी आणि त्या एका बॉक्सच्या अवतीभोवती फिरत होतो, पण आपण बहुतांश वेळ बघतो म्हणजे फेसबुकवर म्हणा किंवा युट्यूबवर जे अशा व्हिडिओ अनेक असतात मध काढताना वगैरे असतील, तर बहुतेक ते आगमाशीचं पोळं असेल, ते झाडावरती मोठ्या स्वरूपात असं यू आकारात तयार झालेलं असतं. तर अनेकदा म्हणजे काही ट्राईब्स असतील किंवा ते तर काटेरी गोष्टींचा वापर करून ते बरोबर पोळ्याच्या मध्ये ते घुसवलं जातं आणि मग ते पाडलं जातं आणि रश्शीच्या सहाय्याने ते खाली उतरून मग बादलीत ते सगळं मध हे केलं जातं. तर ही पद्धत खरंच योग्य आहे का, किंवा काही लोक धूर देतात तिकडे आणि धुराच्या याने मग त्या माशा पळून त्यांचं मध घेतात, तर मग ही गोष्ट बरोबर आहे का, ही पद्धत दुसरी आणखी पद्धत आहे त्याचं? मध गोळा करण्याचा हा प्रकार जो आहे हा आदिवासी लोक किंवा काय म्हणतात जंगलातली लोक फॉलो करतात आणि त्यामुळेच बरेचसे जैन समाजातले किंवा गुजराती समाजातले किंवा आपलेही काही लोक मधाला नॉनव्हेज मध असं म्हटलं जातं. कारण त्यांनी जे बघितलेलं आहे कसं असतं की तो पोळं घेऊन आला, पूर्णच्या पूर्ण पोळं काढतो आणि बट ऑब्वियस त्याला पूर्ण फायदा हवा, त्याच्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण पोळं जे आहे ते पिळतो की ज्याच्यामध्ये अंडी अळी याचा पण रस निघतो. त्याच्यामुळे तो नॉनव्हेज हनी होतो आणि तो जास्त वेळ राहूही शकत नाही, कारण त्याच्यामध्ये ऑफकोर्स त्या सगळ्या जीवांचा रस आलेला आहे. त्याच्यामुळे ती पद्धत चुकीची आहे.
पण जसं की म्हणाला की काही ट्रायबल लोक आहेत, जसं की नेपाळच्या भागामध्ये हनी हंटर्स म्हणून एक जमात आहे जी हेच काम करते आणि तिथे डोंगरावरती म्हणजे अक्षरशः 5-5 फूट हाईटची पोळी लागलेली असतात आणि त्याच्यामध्ये ते प्रॉपर, जसं मी मगाशी सांगितलं, वरचा भाग आहे तो फक्त मधाचा आहे, मग आम्ही त्याला कांदा असं म्हणतो, की तेवढा फक्त पोर्शन काढायचा, जो पूर्णपणे मधाचा आहे तो आपण पिळून घेऊ शकतो, त्यात काही प्रॉब्लेम होत नाही. जसं आपण कमर्शियलमध्ये फक्त वरचा पार्ट मधला हनी घेतो. आम्ही खादी ग्रामोद्योग आणि हे जे केवी कृषी विज्ञान केंद्र प्रत्येक जिल्हा पातळीवरती आहे, इथे याचं ट्रेनिंग दिलं जातं की जंगलातल्या पोळ्यांमधून मध कशा प्रकारे काढायचा जेणेकरून ती कॉलनी नष्ट नाही होणार. आपण जेव्हा शास्त्रीय पद्धतीने काढतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण तो फक्त धूर बाहेर निघेल अशा प्रकारे आमचा स्मोकर असतोय, त्याच्याने फक्त धूर बाहेर निघेल, आग येणार नाही अशा प्रकारे आपण वापरतो. आदिवासी लोकांनी जर शास्त्रीय पद्धतीने मध काढला तर तो चांगल्या प्रकारे होऊ शकतो, म्हणजे कॉलनी डिस्ट्रॉय होणार नाही आणि मधही चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि मग मध आणि माशाचं असतात की काही माशानंतर त्यांचं जे पोळं असतं ते मेणाने बंद करून टाकतात, एक त्याचा बाजू बंद होतो. तर हा मेण तयार कसा केला जातो आणि ते तेव्हा ते मेण लावून ते पोळं बंद करतात? अगोदर मेण तयार करण्याबद्दल सांगतो. मधमाशांना पोटाच्या खाली डावीकडे 2 आणि उजवीकडे 2 अशा 2 ग्रंथी असतात आणि त्याच्यातून असं पापुद्यासारखं मेण निघतं. मधमाशी पोळ्यातून बाहेर आली, अंड्यापासून ॲडल्ट झाली की अगोदर ती तिथं सेल जो आहे तो साफ करते. मग आता ती जन्माला आल्यावर तिची साईज छोटी आहे, मग ती तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या माशांना खायला घालते, जे अजूनही डेव्हलप होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. 3 ते 4 दिवसानंतर तिची साईज वाढते, मग ती तिच्यापेक्षा छोट्या असलेल्या पोळ्या मधमाशांना खायला घालते. म्हणजे कॅल्क्युलेशन किती आहे की त्या सेलमधली जागा ती जेव्हा लहान आहे तेव्हा जागा तिची 30% जागा 70% जागा मोठ्या असलेल्या माशाची, आणि ती मोठी झाली की तिची स्वतःला लागणारी जागा 60% आणि छोट्या माशाची 40%. एवढं ते कॅल्क्युलेशन असतं. तर याच कामामध्ये जन्माला आल्यानंतर 7व्या दिवसापासून ते पुढचे 7 दिवस, एक 6 ते 7 दिवस तिच्या शरीरातून खालच्या ग्रंथीतून मेण तयार होतं. फक्त 7 दिवस ती जे काही हनी खाते, एक 100 ग्रॅम मध खाल्ला तर त्याच्यातून 10 ग्रॅम मेण तयार करू शकते आणि फक्त त्या 7 दिवसातच प्रोड्यूस होते. त्याच्यानंतर ती पुढच्या कामाला जाते. तर या मेणाचा वापर पोळं बनवायला होतो. आता पोळं तुम्ही जर बघाल, मेण तेच आहे पण जिथे भिंतीला अटॅच करायचं आहे ते खूप कडक असतं, चांगलं घट्ट असतं, मला ते कैची सुरीने जोर लावून कापावं लागतं आणि खालचं जे आहे ते अतिशय सॉफ्ट असतं की त्या पिल्लाला त्रास होणार नाही अशा प्रकारे. आणि जे म्हटलं सील केले जातात, जेव्हा तो मध तयार होतो त्या आपण त्याप्रमाणे आणलेलं धान्य साफ करून त्याला पावडर लावून पॅक करून ठेवतो, त्याप्रमाणे त्या मधमाशा ते पॅक करून ठेवतो. आता मार्केटमध्ये सध्या फ्लेवर्ड मध आले की जे वेगवेगळ्या फ्लेवरचे असतात, कधी त्याच्यात वेगळा गुलाब फ्लेवर असेल किंवा आणखी कुठले फ्लेवर असेल, तर हे इसेन्स असतात का, हे खरे फ्लेवर असतात का, विशिष्ट मधमाशांनी त्या पर्टिक्युलर फुलातनंच ते मध गोळा केले म्हणून तो फ्लेवर आलेला असतो, असं काही आहे? हे फार कमी लोकांना माहिती असतं. मुळात फ्लेवर म्हटल्यावरती आपल्या डोक्यात हे असतं की आपण काहीतरी इसेन्स टाकलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे. कसं ते मी सांगतो. तर आता माझ्याकडे जे मध आहे, ओव्याचं आहे, तुळशीचं आहे, जांभळाचं आहे, बडीशोपचं आहे, हे सगळे मध त्या शेतामध्ये आम्ही मधमाशीच्या पेट्या ठेवतो. आता मधमाशीची रेंज समजा 2 किलोमीटर आहे, तर तिला 4 किलोमीटर कितीही फिरली तरी ओव्याचं शेत आहे किंवा फक्त तुळशीचं शेत आहे किंवा फक्त सनफ्लावर किंवा ओव्याचं शेत आहे तर ओव्याची फुलं मिळणार आहे किंवा तुळशीचं. मग अशा प्रकारे जो मध तयार होतो तो त्या फुलाचा किंवा त्या फळाचा म्हणू शकतो. मग तो जांभूळ मध, ओव्याचा मध, तुळशी मध असा आहे. आता ह्याच्या दुसरे फ्लेवरमध्ये काही वेळा दालचिनी असतो किंवा हल्दी असतो किंवा असे काही, तर हे स्मोक करून इंजेक्ट केलेले असतात. फॉर एक्झाम्पल दालचिनी गरम करून ती त्याच्यामध्ये टाकली किंवा काही जण आलं आहे त्याचे काप करून मधामध्ये टाकतात आणि अशा प्रकारे होतं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जांभळाचा डायबिटीससाठी चांगला, ओव्याचा तुमचे घशाचे जे काही इन्फेक्शन असेल, खवखव असेल त्याच्यासाठी चांगला, तुळशीचा, नीमचा तुमची इम्युनिटी वाढवायला चांगला, त्याच्यात ते गुणधर्म आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध हा मधमाशांनी ऑलरेडी पचवलेला आहे, आपल्याला तो पचवावा लागत नाही. त्याच्यामुळे मध खाल्ल्यानंतर शरीरातून वेस्टेज काही निघत नाही, त्याच्यामुळे जे काही खातो ते सगळं शरीरात ॲब्झॉर्ब होतं, त्याचे इफेक्ट खूप चांगल्या प्रकारे होतात. मला माहिती आहे मुलाखत खूप मधाळ चालली आहे, पण काय वेळेला आपण मेण लावून थांबवू शकत नाहीये, त्यामुळे वेळ ही पुढे चाललीच आहे. त्यामुळे शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. पण मधमाशीबद्दल एक गोष्ट आपल्याला आवडत नाही, तर तिचा डंक. तर ते डंक मी तुमच्याच एका मुलाखतीत ऐकलेलं की त्याची
आपण डंक म्हणून बघतो, पण ते कशाचं तरी समाधान सुद्धा आहे. तर तो विषय नेमका काय? मुळात मधमाशी चावते असं आपण म्हणतो चुकीचं आहे. चावा हा तोंडाने घेतला जातो आणि मधमाशी डंख मारते, जो तिच्या शेपटीकडे डंख असतो. तर त्यातलं जे काही केमिकल आहे ते मधमाशी तिच्या काय म्हणतात पोळ्याच्या सेफ्टीसाठी वगैरे वापरते, जे काही आहे ते. पण त्याचा आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो, जरी थोडा त्रास होत असला तरी. फायदा काय तर आर्थरायटिस किंवा पॅरालिसिस, तुमची कंबरदुखी, गुडघेदुखी, हे जे वेगवेगळे विकार आहेत ज्याच्यामध्ये जनरली आपल्या शरीरामध्ये असलेलं कम्युनिकेशन, आता फॉर एक्झाम्पल मी ही बोटं हलवतो तर कसं, तर इथे काहीतरी न्यूरॉन्स आहेत, काहीतरी पेशी आहेत, मेंदू त्यांना सिग्नल पाठवतो. तो सिग्नल इलेक्ट्रिक इम्पल्स असतो. तर ते कनेक्शन जिथे स्टॉप होतं त्याच्या पुढे तो सिग्नल जात नाही, मग त्या पुढचा भाग होऊ शकत नाही. मग ते स्टॉप झालेलं कनेक्शन आहे, तो इलेक्ट्रिक इम्पल्स पुढे जायचं काम या मधमाशीच्या विषामुळे होतं. त्यामुळे त्याला विष म्हणणं चुकीचंच आहे, ते अमृतच आहे खरं तर आपल्यासाठी. तर त्याच्यात जी काही केमिकल्स आहेत त्याच्यामुळे हे सगळे तुमचे डिसीज बरे होतात. आणि तो त्रास नाहीच आहे, 300हून अधिक आजार, रोग या डंखामुळे, मधमाशीच्या डंखामुळे बरे होऊ शकतात. स्टिंग थेरपी माझ्या घरात माझ्या आईला मी दिलेला आहे. माझ्या बहिणीला एक व्हेरिकोज वेन्सचा पॅच होता पायावरती, एक 2 इंचाचा आणि 4 इंचाचा. तर त्याच्या खाली मी जेव्हा स्टिंग दिला एक 2 दिवसात ती व्यवस्थित बसली. अजून एक शाळेतले माझे विद्यार्थ्यांचे पालक आहेत, त्यांना गुडघेदुखीचा खूप त्रास होता. सगळं उपचार करून झाले होते आणि मग त्या माझ्याकडे आल्या किंवा ठीक आहे मी ट्राय करते. त्यांनीही गुडघ्यावरती स्टिंग घेतला. त्यांना रिॲक्शन आली, ती म्हणजे फक्त खाज आली, पण त्या म्हणाल्या की 80% गुडघेदुखी त्यांची बरी झालेली आहे. जनरली याचं टेक्निक असं की अगोदर आपण एक स्टिंग देतो, एक डंख देतो आणि 48 तास ऑब्झर्वेशन करतो की तुमची बॉडी त्याला कशी रिॲक्ट करते. प्रत्येकाची बॉडी वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते, कारण 2 गोष्टी होतात. एक तर स्टिंग दिला त्याच्यामुळे काहीतरी फॉरेन बॉडी तुमच्या शरीरामध्ये गेली, एक त्याच्याबद्दल बॉडी रिॲक्ट करते, आणि दुसरं असतं जे केमिकल गेले त्याच्यासाठी बॉडी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते. मग त्याच्यानंतर पुढे त्याला आपण स्टिंग रेग्युलर देऊ शकतो, म्हणजे आज 1 दिला, मग उद्या 2 दिले, अशा प्रकारे आपण ते 1, 2, 3, 4, 11पर्यंत वाढवू शकतो. आणि पुन्हा नंतर कमी करणार नाही. तर म्हणजे आता इथे बसल्यापैकी माझे शाळेतल्या सहकारी आलेले आहेत, त्यांनाही मी स्टिंग दिलेला होता आणि त्याला थोडा फरक पडलेला आहे. सो अशा प्रकारे स्टिंग चांगल्या प्रकारे इफेक्ट होतो. या स्टिंगवरती काम करणारे किंवा स्टिंग थेरपी देणारे डॉक्टर कुलकर्णी म्हणून होते, त्यांचा क्लेम होता की HIV पॉझिटिव्ह सुद्धा HIV निगेटिव्ह होऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही की अरे मधमाशा दिसल्या चावून घ्या. तुम्ही कोणत्या माशीचा स्टिंग घेताय, कुठल्या भागावरती घेताय त्याच्यावरती फरक पडतो असा आहे. त्यामुळे स्टिंग जर मेंदूजवळ, हृदयाजवळ झाला तर तो खूप फेटल होऊ शकतो. कोणत्या माशीचा आहे, आगमाशीचा अर्थात आपण घेत नाही. करईला एक रेस्क्यू कॉल होता, त्यांना अर्जंट पुण्याला जायचं होतं, त्याच्यामुळे रात्री मी रेस्क्यू करायला गेलो. मी रेस्क्यूची कामं म्हणजे सायंटिफिकली सकाळच्या वेळी करायची असतात, कारण संध्याकाळी त्या लाईटवर होतात. तर मी पूर्ण सूट घातलेला होता रेस्क्यू करताना. बऱ्यापैकी रेस्क्यू झाला. शेवटच्या थोड्याशा माशा होत्या, मी त्या नेटमध्ये भरत होतो. जनरली प्रोसिजर अशी आहे की मी त्या माशांना नेटमध्ये भरतो माझ्या आणि जंगलात नेऊन सोडतो, म्हणजे माणसाने त्रास होत नाही आणि माशांनाही त्रास होत नाही. तर ते करत असताना मी हात वर केला, माझा पूर्ण सूट होता, खालून फक्त थोडासा वरती झाला. जसा तो वरती झाला, माशा येऊन तिथे स्टिंग केला दोन्ही पायाला. म्हणजे इतक्या क्विक त्यांची रिॲक्शन होती. आणि मग स्टिंग केल्यानंतर चांगला स्टिंग झाला, म्हणजे जवळजवळ दोन्ही पायाला, दोन्ही साईडला 20-20, म्हणजे इथे 20-20-20-20 अशा छानपैकी त्या. मी नंतर सॉफ्ट काढल्यावरती ते स्टिंग मोजलेले होते. स्टिंग झाल्यानंतर मला कळलं की आपल्याला मोठ्या प्रमाणात स्टिंग झालेलं आहे, रिएक्शन चालू होते. 10 ते 15 मिनिटात मला प्रचंड घाम यायला लागला, प्रचंड घाम. त्याच्या पुढच्या 10 ते 15 मिनिटात माझं बोलणं एकदम असंदमत झालं, जसं बेवडा बोलतो किंवा बोबडं बोलणं होतं. मग त्या बाईला जास्त टेन्शन येऊ नये म्हणून मी म्हटलं मी आता निघतो, पण रेस्क्यू बऱ्यापैकी झालेला होता. घरी येईपर्यंत ते छान सुजलं, मला थोडासा काप यायला लागला. झोपलो मी. सकाळी पोट एकदम साफ झालं, जसं आपण एखादं लक्झेटिव्ह घेतो, एरंडेल प्यायचो तशा प्रकारे पोट पूर्ण साफ झालं. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती ऑनलाईन. तर 10-11च्या दरम्यान मला थंडी वाजायला लागली, प्रॉपर ताप आला. आता मला माझी बॉडी माहिती नाही आणि मी काही याच्यावरती औषध घेतलं नाही, कारण मला बघायचं होतं त्यांच्या स्टिंगने किती इफेक्ट होतोय आणि मी किती सहन करू शकतोय. 10-11च्या दरम्यान ताप आणि थंडी वाजायला लागली. अक्षरशः फॅन बंद केला आणि जॅकेट घातलं आणि ताप आला. त्याच्यामुळे मला माहिती माझी बॉडी काय करायला लागते. ताप आल्यावरती मी जनरली व्यवस्थित खाऊन घेतो
की जेणेकरून शरीराला एनर्जी मिळते आणि रक्ताभिसरण होऊन चांगलं ॲक्टिव्हिटी होते. संध्याकाळपर्यंत हे पाय एकदम टम्म फुगले. सकाळी मला माझे नॉर्मल जे फ्लोटर्स असतात जे आपण वेल्क्रोवाले असतात तेही घालता येत नव्हते. मी स्लीपर कसे बसे घातले, हँडिकॅपने गेलो तर मला वाटलं होतं एवढं काही होईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला स्लीपर्स घालता येत नव्हते. प्रॉपर गरोदर बाईचे जसे पाय फुगतात 9व्या महिन्यामध्ये तसे ते छान पाय आणि बोटंही फुगली होती. त्या रात्री मस्त ताप वगैरे आला. दुसऱ्या दिवशी होता तो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ती सूज उतरली. आता ह्याच्यामध्ये मला जवळजवळ 60-70 माश्या चावलेल्या होत्या, पण त्या पायाला चावलेल्या होत्या, म्हणजे डोकं आणि ह्याच्यापासून एकदम दुसऱ्या टोकाला. माझं वेट जवळजवळ 90 किलो. त्याच्यामुळे 80 माशांचं विष 90 किलोला किती इफेक्ट करेल आणि ते 50 किलोच्या व्यक्तीला जर चावलं असतं तर तो इफेक्ट ह्याच्या डबल किंवा 4 पट झाला असता. त्याच माशा जर 10-12 हृदयाच्या जवळ किंवा डोळ्याजवळ चावला तरीही खूप त्रास होऊ शकतो ना. आपण अक्षरशः ते त्यांचा डंख कशा प्रकारे असतो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर चाकूचा खुपसत नाही, चाकू खुपसून असा पूर्ण हलवला अशा प्रकारे तो डॉटसेटाचा डंख असतो. सातेरी माशीचा नॉर्मल चाकू खूप असला एवढाच डंख असतो. तर अशा प्रकारे ते सगळं झालं आणि मग तिसऱ्या दिवशी आय वॉज ओके. सो आता ही रेग्युलर डंख होत पायावरती छान असे ते डॉट आहेत डंखाचे. हातावरती तुम्हाला दिसेल हा जो आहे हा दुसऱ्या माशी गांधील माशीचा आहे आणि हे जे दिसतं हा डॉटसेटाचा आहे. तर अशा प्रकारे हे सगळे स्टिंग होतात. स्टिंग झाल्यावर काय करावं, सो तुम्ही डॉक्टरकडे गेला तरी उपयोग नाही, कारण जसं सापावरती अँटीव्हेनम आहे तसं दुर्दैवाने अजून हनी स्टिंगवरती काही व्हेनम किंवा अँटीसेप्टिक काहीही नाही आहे. तर कोणताही स्टिंग जर झाला मधमाशी किंवा गांधील माशी, सगळ्यात अगोदर तो स्टिंग काढायचा. जर काढता येत नसेल तर माती सगळीकडे अवेलेबल असते, अगोदर ती माती लावायची. मातीने 2 गोष्टी होतात, कारण तो स्टिंग झालेला आहे तो स्टिंग फक्त आपल्याला त्रास देणं हा हेतू नसतो, तर बाकीच्या मधमाशांना तो सिग्नल असतो की तुम्ही कुठे अटॅक करायचा. त्या स्टिंग मधून जो वास येतो त्याच्यावरून बाकीच्या माशा अटॅक करतात. म्हणजे एकावरती 10, वरती 100, 100वर 1000 आणि हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं. त्याच्यामुळे मधमाशी एक जिथे चावल्या तिथे बाकीच्या चावतात. त्याच्यामुळे माती लावल्यावरती 2 गोष्टी होतात, तो सिग्नल जाणं बंद होतं. आपण जनरली काय करतो, माशी चावली की अजून पसरवतो, त्यांना अजून आपण आमंत्रण देतो. त्याच्यामुळे माती लावायची, मातीने तो स्मेल आहे तो जाणं बंद होतं आणि तो जो स्टिंग आहे त्याच्यातून तो स्टिंग काढायचा. माती त्या विषाची तीव्रता कमी करते, माती सगळं विष जे आहे ते शोषून घेते. त्याच्यामुळे मला जे काही कॉल येतात बरेचपैकी माशी लावली आणि कुंडीतली काळी माती काय जास्त पाणी भरून ठेवते, त्याच्यामध्ये जास्त वेळ ओली राहू शकते आणि जेवढी जास्त ओली राहील तेवढी जास्त ते विष ॲब्झॉर्ब करेल. लाल माती तेवढी ओली राहील, लाल माती लगेच चुकते. त्याच्यामुळे कोणतीही माशी चावली तर बेस्ट ऑप्शन त्याच्यावरती माती लावणं. म्हणजे चांगल्या प्रकारची छान मोठी लाडवावी लावली तरी काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर मग बरेच जण सकाळी मग तिला बाहेर जायचं मी काढल्यावरती ते पुन्हा सुचतं. म्हणजे एक मधमाशी ही चांगली नगर रचनाकार आहे, एक मधमाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे आता एक चांगली थेरपिस्ट आहे, एक मधमाशी एक चांगली गणित तज्ज्ञ आहे, एक मधमाशी ही चांगलं नेतृत्व करणारी आहे जी राणी माशीच्या रूपात आहे. अशा वेगवेगळ्या मधमाशींचे पैलू आहेत आणि जे पैलू आज आपण, मला माहिती आहे की प्रत्येक पैलू आपण उलगडू शकलो नाहीये, पण जास्तीत जास्त पैलू उलगडण्याचा प्रयत्न आपण केलाय. आणि दादांनी मधमाशींच्या माध्यमातून जमा केलेल्या मधातून अनेकांना गोडवा दिला असेल, पण आज त्यांनी दिलेल्या माहितीतून ज्ञानाचा गोडवा अत्यंत गोड होता. आणि खरंच त्याबद्दल मी श्रीदादा तुमचे आत्रेकट्ट्याच्या वतीने खरंच धन्यवाद देतो आणि आत्रेकट्ट्याचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही दादांनाही आणि मलाही इकडे व्यक्त होण्याची, संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, आभारी आहे. आणि आज आपल्या या मुलाखतीच्या सदरात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. मध विकण्यापेक्षा माझा जास्त भर वर्कशॉप आणि जसं ही मुलाखत झाली तसं माझं प्रॉपर PPT घेतो मी, लेक्चर असतं ज्याच्या मधमाशीचा पूर्ण प्रवास उलगडून सांगितला जातो. जनरली 4थी पासून ते पुढे सर्व मुलांसाठी, ऑफिसवाल्यांसाठी, घरच्यांसाठी एक चांगला विषय होतो. तो माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही मध नाही घेतला तरी चालेल माझ्याकडून घ्या ऑफकोर्स, पण मेन माझा फोकस आहे की कुठे तुम्हाला लेक्चर ठेवता आलं तर नक्की ठेवा. कॉन्टॅक्ट नंबरही लिहून घेऊ शकता, 9833 929 332.
आज खरोखर अत्रेकट्टर इतक्या वेगळ्या विषयावर आपण मुलाखत ऐकली. आतापर्यंत मला वाटतं कधीच हा विषय झालेला नव्हता, मधमाशी पालन. पण आज खरोखर श्री सरांनी इतकी चांगली माहिती दिली. आणि मला त्यांचं पहिलं एक जाणवलं, त्यांनी जे नाव लिहिलंय बघा, त्यांनी सांगितलं की मधमाशांमध्ये पण मातृसत्ताक पद्धत आहे आणि त्या पद्धतीचा अवलंब ते स्वतःचं नाव लिहिताना करतात. श्री हे त्यांचं नाव आहे, त्यांनी त्यांच्या आईचं नाव आहे, आता कंपल्सरी केलेलंच आहे आपल्याकडे. पण ही तरुण पिढी लगेच त्याचा अवलंब करते की श्री सुगंधा चंद्रकांतरे असं त्यांचं नाव त्यांनी दिलं. की असे व्याख्यानं आपल्या इथे झाली पाहिजेत. आणि जास्त करून क्लासमध्ये वगैरे जर का तुम्ही PPTs दिल्या, मी वाकणकर क्लासमध्ये शिकवत होते बरेच वर्ष, मी तिकडे पण प्रयत्न करीन की PPT घेऊन तुम्ही तिकडे दाखवलं तर मुलांना ह्याच्या पलीकडे, म्हणजे ते जसं म्हणतात की पर्यावरण दक्षता मंचाकडे नुसत्या त्या वॉटर पार्कला सहली नेण्यापेक्षा ही काहीतरी वेगळी माहिती आणि चांगली माहिती आपल्याला मिळेल. तर खरोखर आपण सर्वांनीच त्याच्यासाठी प्रयत्न करूया. अत्रेकट्ट्यातर्फे मनपूर्वक आभार की तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला सपोर्ट कसा केला. जनरेशन गॅप खूप मोठी होती. मी त्याला माहिती होतं किंवा हा काहीतरी वेगळं करेल, त्यामुळे जास्त काही अपोज झाला नाही. थोडं पटवावं लागलं अर्थातच, कारण काय म्हणता येईल, रेग्युलर ठरलेला चाकोरीतला जॉब सोडून दुसरं काहीतरी करायचं. पण म्हटलं माझा आवडीचं आहे, त्याच्यामुळे त्यांनी जास्त काही आडकेडी केली नाही. आणि तिथे काम करत असताना पगारही मिळत होता, त्याच्यामुळे ते छान होतं. श्री हा स्पोर्ट्स क्रीडा भारती नावाच्या संस्थेमध्ये आमच्याबरोबर आहे. लाठी काठी एक्सपर्ट शिकवतो. आणि दुसरा महत्वाचा भाग की जानता माझ्या सगळ्यांनी बघितले, त्या महानाट्यामध्ये आमच्या श्रीनी काम केलेलं आहे. त्यामुळे भाग दुसरा मधमाशी गोडवा, पण कलेशी गोडवा असणारा भाग असा तुम्ही ठेवा, आवडेल. नक्की प्रयत्न करू आम्ही. खरंच जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे